हे आहेत आमच्या बंगल्याचे रक्षक. ह्याचं नाव आहे जॉर्डन आणि याचं नाव आहे दुश्मन. हे जे धरण आहे त्याचं नाव आहे उरमोडी धरण आणि या उरमोडी धरणाच्या बाजूलाच इनफॅक्ट त्या पाण्यावरच आमचा किर्लोस्कर बंगला आहे. ही माझी सगळ्यात जास्त आवडीची जागा आहे. इथं बी एक जागा आहे जिकडे देवी आई बसते. काही काम नाही आहे का तुला? नमस्कार, मी शरयू सोनावणे म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू. तुम्हाला एक गंमत माहीत आहे का? किर्लोस्करांचं घर बघायला आली आहेत हीच मज्जा मराठीवाले. तर चला आपण त्यांना किर्लोस्करांचं घर दाखवूया. या तर आमच्या इकडं एका बाजूला आहे डोंगर. हे बघा, या बाजूला डोंगर आहे. आणि एका बाजूला आहे हे उरमोडी धरण. हे आहेत आमच्या बंगल्याचे रक्षक. ह्याचं नाव आहे जॉर्डन आणि याचं नाव आहे दुश्मन. सो हे मित्र पण आहेत, पण आता ते भांडतायत, पण यांच्यामुळे आमचा बंगला सुरक्षित आहे असं म्हणता येईल. सो हे आमचे छान मित्र आहेत. जॉर्डन, जॉर्डन तिकडे बघ, ते बघ जॉर्डन. ओके, तर ही आहे आमच्या घराची सुरुवात. आता तुम्ही आतमध्ये या, मी तुम्हाला हॉल कसा आहे ते तुम्हाला दाखवते. या, यो आहे आमचा हॉल. या हॉलमध्ये आम्ही समजे जमून एकत्र इकडं सीन करत असतो. इथं बी एक जागा आहे जिकडं देवी आई बसते. या, ही बघा, ही ती जागा आहे. इकडं माझी देवी आई बसते आणि तिच्यासमोर आम्ही तिच्याशी गप्पा मारतो. आणि मग इथनं असं वर गेलं की आदित्य सरांची खोली आहे, देवी आईची खोली आहे, खाली प्रीतम सरांची आणि दामिनी मॅडमची बी खोली आहे. तर त्या खोल्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते. या बाजूला गेलात ना तर इथं स्वयंपाकघर आहे माझं आवडीचं. या, थोडीशी गडबड आहे, इथं पसार आहे, पण हे बघा, हे आमचं स्वयंपाकघर आहे. चला आता मी तुम्हाला आदित्य सरांची आणि देवी यांची खोली दाखवते. या, काही काम नाही आहे का तुला? अनुष्का मॅडम, मी माझं कामच करते. अनुष्का मॅडम, मी माझं कामच करते आहे. तुम्हाला काही काम करते? हां, मग तुम्हाला काही काम असेल तर जा, मला माझं काम करू द्या. माझ्याकडे आता येळ नाही. या, एक्सप्लोरच करते. तर ही आहे माझ्या देवी आईंची खोली. हळूच या. हे बघा, इथे सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि इकडं प्रीतम सर आणि आदित्य सरांच्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत. ते बघा. आता इकडे या. मला सगळ्यात जास्त आवडणारा भाग. ही माझी सगळ्यात जास्त आवडीची जागा आहे, कारण इकडनं असं मस्त धरण बघता येतं. आणि मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. आम्ही जेव्हा आमच्याकडे बुधवार असतो, शुक्रवार असतो, रविवार असतो, नॉनव्हेजचा दिवस असतो, तेव्हा आम्ही या धरणातले मासे पकडून आम्ही खातो. ही एक गंमत आहे. त्यामुळे मला हे धरण खूप जास्त आवडतं. तर ही आहे आमच्या आदित्य सरांची रूम. थोडीशी गडबड आहे, म्हणजे इकडे आत्ता सीन होतं ना, त्यामुळं थोडासा पसार आहे, पण तुम्ही बघू शकता. ही बघा, ही आहे आदित्य सरांची रूम. रात्रीचा सीन होता ना, त्यामुळं ते इकडे थोडंसं कवर करून ठेवलं आहे. पण येस, आता आपण जाऊया दामिनी मॅडमच्या रूममध्ये. चला.
या, ही आहे आमच्या दामिनी मॅडमची खोली. ही पण अस्ताव्यस्त आहे कारण इकडं बी काल एक सीन होता. ह्याला आम्ही मेकअप रूम सुद्धा बनवतो चिटिंग करून. सध्या ही मेकअप रूम आहे, पण ही आहे दामिनी मॅडमची खोली. इकडे जायचं बाहेर, इकडे या. हे बघा, म्हणजे खोलीतल्या कुठल्याही बाल्कनीमध्ये जर गेलात तर हे असे व्ह्यूज बघायला मिळतात. एका बाजूला पाणी आणि एका बाजूला डोंगर, आणि या डोंगर आणि पाण्याच्या मध्ये हा आमचा किर्लोस्करांचा बंगला आहे. म्हणजे या बंगल्याचं बांधकामसुद्धा असं आहे की बाहेरून सुद्धा आम्ही आतमध्ये बंगल्यामध्ये एंटर करू शकतो, कुठल्याही खोलीत जाऊ शकतो. त्यामुळे चला मी शॉर्टकटने घेऊन जाते. ही आहे प्रीतम रूम. प्रीतम सरांना शूज आवडतात म्हणून त्यांच्याकडे एवढं शूज स्टोअर केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शूजचा स्टॉक आहे. त्यांना फुटबॉल खेळायला आवडतं, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फुटबॉलसुद्धा आहेत. आणि त्यांच्या आवडीची, त्यांना आवडेल अशी ही रूम डेकोरेट केलेली. येस, ओके. सो आपण सगळ्यांच्या खोल्या बघून झालेलो आहोत. आत्ता आपण एकदम वर जाऊ टॉपला, आणि तिकडनं आपण धरण कसं दिसते, डोंगर कसं दिसते हे बघूया. आणि इथे ना ह्या झाडावर, किंवा ते झाड दिसते समोर, त्या झाडावर मोर बसतात. आणि आम्ही मेकअप करताना आम्हाला दिसतात ते मोर. असं उडून छान तिकडे जातो, तिकडनं उडून इथे येतात, असे यावर चालत असतात मोर पावसाळ्यात. आणि तिथे गोठा आहे, त्या गोठ्यामध्ये कधी कधी चित्तासुद्धा येतो. आणि आमच्या बकऱ्या बिचारा बकऱ्यांना मारून जातो. आम्ही बघितलं नाही, आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे लेपर्डला बघायची. आम्ही फक्त किस्से ऐकलेत किंवा असं डोळ्यांनी बघितलेत की असे 4-5 बकऱ्या आमच्यासमोर पडल्या होत्या मरून. तर लेपर्ड असं इथे कुत्र्यांसारखा लेपर्डचा वावर आहे. आणि मोरसुद्धा, म्हणजे इथे बसणार, इथे बसणार, असे सकाळी सकाळी मोरांचे ओरडण्याचे आवाज येतात. सो येस, आम्हाला इथे खूप आवडतं. या, मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते, पाणी आणि डोंगर. या, हे जे धरण आहे त्याचं नाव आहे उरमोडी धरण. आणि या उरमोडी धरणाच्या बाजूलाच, इनफॅक्ट त्या पाण्यावरच आमचा किर्लोस्कर बंगला आहे. आणि एका बाजूला आहे, तुम्ही बघू शकता की एका बाजूला अखंड डोंगर आहे. आता ते थोडंसं करपलं आहे उन्हामुळे, पण पावसाळ्यात जर तुम्ही याल तर हे पूर्ण तुम्हाला असं ग्रीनरी दिसते. सगळी झाडं ग्रीन, फ्रेश ग्रीन असतात. आणि मग कधीतरी खूपच झाडं वाढली तर त्यांना ती जाळावी लागतात, त्यामुळे ते डोंगर कधी कधी जाळले जातात. ते आत्ता जाळले गेलेले आहेत, पण तुम्ही जर पावसाळ्यात आला तर तुम्हाला खूप छान व्ह्यू इकडे बघायला मिळेल. सो डोंगर आणि पाणी या दोघांच्यामध्ये असं वसलेलं किर्लोस्कर बंगला आहे. तर त्यामुळे आम्हाला सगळ्याच गोष्टी इथे मिळतात. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे राहायला, इथे शूट करायला खूप आवडतं. म्हणजे असं वाटत नाही की कुठल्या तरी सेटवर जातो आहे आणि आम्ही शूट करतो आहे. असं वाटतं की आम्ही घरीच आहोत आणि आमच्या घरीच आम्ही शूट करतो आहे. त्या कामाचा थकवासुद्धा आम्हाला येत नाही. आम्ही खूप एन्जॉय करत आमचं काम करतो. आम्हाला खूप मस्त वाटतं. तर इट्स मज्जा मराठीच्या सर्व प्रेक्षकांनी मला सांगा की तुम्हाला आमचा किर्लोस्कर बंगला कसा वाटला, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या किर्लोस्कर बंगल्याला भेटसुद्धा द्या. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.